नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. बरड तालुका फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 2 विद्यार्थी नुकतेच इस्रो सहलीकडून रिटर्न आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते काय काय पाहून आलेले आहेत, त्याबरोबरच या इस्रोसाठी कशा प्रकारे त्यांची निवड झाली हे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये आकांक्षा राऊत आणि आर्यन टेंबरे हे 2 विद्यार्थी आहेत. आकांक्षा, मला सांग, तू कितवी मध्ये शिकत आहेस? इयत्ता 6वी मध्ये. आणि आर्यन, तू कितवी मध्ये? इयत्ता 6वी मध्ये. तुम्ही कधी इस्रोला गेला होता नेमकं? आम्ही 25 मार्च 2026 रोजी इस्रोला गेलेलो होतो. कुठून गेला तुम्ही नेमकं? आम्ही सकाळी 4 वाजता आम्ही गावातून निघालो. 6 वाजता आम्ही सातारा जिल्हा परिषद इथे पोहोचलो आणि 8:30 ला आम्ही आमचा इस्रोला जाण्याचा प्रवास सुरू केला. काय नेमकं तुम्ही त्या ठिकाणी पाहिलंय? त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी विश्वेश्वराय औद्योगिक आणि प्रौद्योगिक संग्रहालय हे दाखवलं. परत लालबाग आणि म्हैसूरच्या राजाचा पॅलेस, सायन्स पार्क, जवाहरलाल नेहरू तारांगण हे अशा गोष्टी दाखवल्या. काय नेमकं त्या ठिकाणी काय काय बघितलं तुम्ही? मी ते लालबाग परत जवाहरलाल ते संग्रहालय, परत विज्ञान पार्क. तुम्हाला याबाबत मार्गदर्शक कोण होते नेमके? बनकर सर आणि नाळे सर होते. तुमची ही इस्रोसाठी निवड झाली म्हणजे कशासाठी? तुम्हाला काय नेमकं भविष्यकाळामध्ये काय व्हायचं तुम्हाला? मला माझं स्वप्न आहे की मला कलेक्टर व्हायचंय आणि मी इस्रो दौऱ्यासाठी गेल्यामुळे माझा एक वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा वाढलेला आहे. तुला काय व्हायचं यार? मला पोलीस व्हायचंय. पोलीस व्हायचं. तू सध्या 6वी मध्ये शिकत आहे. 6वी तुम्हाला कोण शिक्षक आहेत? बनकर सर. तू पण 6वी बनकर मध्येच सर. आहे? बनकर सरच आहे तुम्हाला. हे जाण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कसं वाटत होतं? आपल्याला, तुम्ही तर दोघं लहान आहे, 6वी मध्ये आहे, कधी तुम्ही आपल्या बाहेर गेला नव्हता, तालुक्याच्या बाहेर गेला नव्हता, तुम्ही तर राज्याच्या बाहेर गेला का? आधी जरा भीती वाटत होती, घरच्यांना सोडून जायचंय, खूप लांब जायचंय. पण परत तिथं गेल्यानंतर आम्हाला शिक्षकांनी समजवलं, मग एकदा रमून गेलो, नाही परत मग आठवण आली एवढी. मला सांगा, तुम्ही दोघंही, तुझे वडील काय करतात? माझे वडील टेलर काम करतात. आणि तुझे शेतीकाम. तुम्हाला दोघांनाही आई वडिलांचं कशा प्रकारे मार्गदर्शन असतं? चांगलंच असतं. जिकडे जायचंय, आमच्या घरचे म्हणतात की जिकडे जायचंय अभ्यासासाठी जायचंय. अजिबात म्हणजे अभ्यास सोडून आपला अभ्यासावरती कंट्रोल असला पाहिजे, अभ्यासाचं पाहिजे, आपला दुसरीकडे जास्त लक्ष नाही दिलं पाहिजे. मला पण माझे पप्पा म्हणतात की बाकी काही करू नको, फक्त अभ्यासात लक्ष दे आणि जिकडे जायचंय अभ्यासात तिकडे जा. मला दोघंही सांगा, ज्या दिवशी तुम्हाला सरांनी सांगितलं की तुम्हाला इस्रोसाठी जायचंय, तुम्ही आई वडिलांना सांगितलं, त्यावेळेस आई वडील तुम्हाला काय म्हणले? आई वडील पहिल्यांदा म्हणले इतक्या लांब नको जायला. मग आमच्या शिक्षकांनी जरा समजवलं की अभ्यासासाठी जायचंय, परत नाही संधी भेटणार. मग आमच्या घरचे तयार झाले परत पाठवण्यासाठी. माझ्या घरच्यांनाही बनकर सरांनी सांगितले घरच्यांना, तेव्हा घरचे हो म्हणले. अगोदर काय म्हणले तू सांगितलं? नको जायला. इतकं लांब म्हणले की नको. हम्म. बरं, आता तुम्ही हे बघून आला सर्व, मग तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती सांगितली का? काय काय बघितलं, कसं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं? हो, सांगितलं काय काय सांगितलं विद्यार्थ्यांना तुम्ही? की आम्ही पहिल्यांदा 25 मार्चला आम्ही इथून निघालो. 26 मार्चला आम्ही पहाटे सकाळी बेंगलोरला पोहोचलो. बेंगलोरला पोहोचल्यानंतर 8 वाजता आम्ही स्पॉट पाहण्यासाठी गेलो. स्पॉट पाहण्यासाठी गेल्यानंतर तिथे आम्ही विश्वेश्वराय औद्योगिक प्रौद्योगिक संग्रहालय हे पाहण्यासाठी गेलो. तिथे विज्ञानाची खूप सारी उपकरणं होती, त्यामुळे आमचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला. त्यानंतर आम्ही लालबाग येथे गेलो. लालबाग ही हैदर अलीने बनवलेली बाग होय आणि ती टिपू सुलतानने वाढवलेली बाग आहे. ती बाग 240 एकरात पसरलेली बाग आहे. आता मला एक सांगा, तुम्ही दोघं जाऊन आला तिकडून, आता पुढच्या मुलांसाठी काय सांगाल? इतर 5वीतली 4थीतली मुलं असतील, त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांच्यासाठी म्हणजे तिथं खूप सारी उपकरणं होती. त्यांना पाहण्यासारखं म्हणजे तिथं सूर्य आहे आपला. सूर्याचं जर माप आपण घेतलंय का बॉल एवढं, आणि मग त्या बॉलच्या मापात आपली पृथ्वी किती दिसते, कशी दिसते, केवढ्या मापाची दिसते, गुरु शनी असे
आठही ग्रह कसे दिसतात याची माहिती त्यांना मिळेल. आम्ही सायन्स पार्कमध्ये तेही पाहिलं. विविध उपकरणं जे की त्यांच्या पुस्तकात आहे ते त्यांना कळालं असतं. आता मला एक सांगा तुम्ही, अजून एक प्रश्न खरं तर अगोदरचा राहून गेला. आपल्या जिल्ह्यातून किती मुलं होती यासाठी पाहण्यासाठी? 114 मुलं होती. 14 मध्ये तुमच्या शाळेचं नाव तुम्ही मोठं केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता आम्हाला संधी भेटली म्हणल्यावर आधी तर आम्ही सांगितलं की नको, आम्ही नाही तयार. परत मग घरचे समजले, काय म्हणले की जाऊया, बघूया. परत नाही संधी भेटणार इस्रोला जाण्याची. मग आम्ही गेलो. तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक असतील, यांचं तुम्हाला कशा प्रकारे सहकार्य लाभतं? त्यांनी सांगितलं की म्हणजे आमच्या शिक्षकांनी सांगितलं की जर तुम्ही तिकडं गेला तर तुम्हाला ते बघायला भेटेल, नाही तर आयुष्यात कधीही इस्रो पाहण्याची संधी नाही भेटणार, कारण की तिथे कुणालाही एंट्री दिली जात नाही. तू काय सांगशील? तू काय सांगशील ही संधी जी तुम्हाला मिळाली त्याबद्दल काय सांग? कशा प्रकारे तुम्हाला शिक्षकांचं सहकार्य लाभतं? अभ्यासाबद्दल, तिकडे जाण्याबद्दल आणि सातारपर्यंत पोहोचण्याबद्दल. ग्रामस्थांच्या बद्दल काय सांगाल? तुमच्या शाळेला नेहमी सहकार्य असतं आणि तुमच्यातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्याबद्दल काय सांगाल? ग्रामस्थ आता पहिल्यांदा तर आमचे घरचेच म्हणले की नको, जायलाच नको तिकडं, खूप लांब येते, एवढ्या लांब नको. मग गावातली पण तसेच बोलले. पण परत कळालं की नाही, गेलं तर आत्ताच जायचंय, परत नाही संधी भेटणार आपल्याला तिकडे जायची. मग ग्रामस्थांनी पण ऐकलं, त्यांना पण निर्णय पटला सगळ्यांचा, शिक्षकांचा, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा व सर्व स्टाफचा त्यांना सुद्धा निर्णय पटला. प्राथमिक शाळा बरडचे मुख्याध्यापक आहेत उदयकुमार नाळे सर. सर, तुमच्या शाळेचे 2 विद्यार्थी इस्रो सहलीसाठी जाऊन आले, काय सांगाल? सातारा जिल्हा परिषदेचे शैक्षणिक उपक्रम, संपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी ही आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये होत असते. जेवढे उपक्रम सातारा जिल्हा परिषद ठरवते ते सगळेचे सगळे उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये साजरे करत असतो. त्यामध्ये इस्रो सहलीचा एक उपक्रम होता आणि या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड करताना जे विद्यार्थी गुणवान आहेत, बौद्धिकदृष्ट्याही आणि भावनिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना विज्ञानाबद्दल आवड आहे, अशा विद्यार्थ्यांची आम्ही ह्यासाठी निवड केलेली होती आणि त्यांनी हा दौरा यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. इस्रो सहलीसाठी ज्या 2 विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्यांचे वर्ग शिक्षक विलास बनकर सर आहेत. सर, तुमचे 2 विद्यार्थी बेंगलोर येथील इस्रो सहलीसाठी जाऊन आले, काय सांगाल त्याबद्दल? जिल्हा परिषदेला धन्यवाद देतो. खरंच त्यांनी आमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना संधी दिली आणि भावी वैज्ञानिक घडवण्याच्या दृष्टीने त्यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं. खरंच जिल्हा परिषदांना आमचे पूर्ण शिक्षण विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षणाधिकारी असतील, शिक्षणाधिकारी असतील किंवा शिव मॅडम असतील, या सर्वांना मी शाळेच्या वतीने धन्यवाद देतो. खरं तर जिल्ह्यातील 140 विद्यार्थी असतील किंवा तालुक्यातील जेमतेम 20 विद्यार्थी, 15 ते 20 विद्यार्थी असतील आणि त्यामध्ये तुमच्या शाळेला 9 विद्यार्थी आणि त्यामध्ये तुमच्या शाळेला संधी मिळाली. कसं आहे, बरड शाळा ही आदर्श शाळा आहे आणि तालुक्यातील 1 नंबर पटाची शाळा आहे आणि आदर्श शाळा असल्यामुळे हे सगळे उपक्रम जिल्ह्याचे जे आहेत ते आम्हाला आदर्श शाळेला असतातच. जे विद्यार्थ्यासंदर्भात असतील, शाळेसंदर्भात असतील, भौतिक सुविधा असतील, सर्वच गोष्टीत जिल्हा परिषद आम्हाला सहकार्य करत असते आणि जिल्हा परिषदला सुद्धा प्रत्येक उपक्रमात सहभाग घेऊन सहकार्य करतो. दोन्ही विद्यार्थ्यांना विज्ञानाचे मार्गदर्शन करणारे अश्विन सर आहेत. सर, तुमचे 2 विद्यार्थी या ठिकाणी इस्रो सहलीसाठी गेले होते, ते यशस्वीरित्या अभ्यास करून माघारी आले, काय सांगा? त्यांना जाण्यापूर्वी जे सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांनी खूप छान माहिती मिळवलेली आहे आणि ती माहिती फक्त मिळवून त्यांनी त्यांच्यापुरती मर्यादित न ठेवता शाळेतील 350 मुलांपर्यंत ती चांगल्या पद्धतीने पोहोचवलेली आहे. अगदी पहिल्या दिवसाच्या नाश्त्यापासून त्यांनी जे जे काही पाहिलं, संग्रहालय पाहिलं असेल, विज्ञानाचं वैज्ञानिक ठिकाणी ज्या भेटी दिल्या तिथली माहिती घेणे असेल, ग्रहमालेविषयी माहिती असेल, विश्वेश्वरय्य संग्रहालय असेल, तर ती सर्व माहिती परिपूर्णरित्या घेऊन सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवली. त्या माध्यमामुळं त्यांच्यामुळं आता बाकीच्या मुलांमध्ये पण विज्ञानाविषयी आवड आणि त्या विषयामध्ये रुची निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे खूप म्हणजे सातारा जिल्हा परिषदेचे खूप आभार मानतो मी की यांच्या माध्यमातून सर्व मुलांमध्ये एक विज्ञानामध्ये आवड निर्माण झालेली आहे. नक्कीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरड येथील आकांक्षा राऊत आणि आर्यन टेंबरे हे 2 विद्यार्थी नुकतेच इस्रो येथून अभ्यास सहल करून आलेले आहेत. बरड जिल्हा परिषद शाळा जर आपण पाहिलं
तर जिल्हा परिषद बरड शाळेचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत चाललेला आहे आणि येथील सर्व शिक्षक यासाठी विशेष परिश्रम घेत असतात. विशेष करून मुख्याध्यापक उदयकुमार नाळे आणि त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ हा सतत यासाठी परिश्रम घेत असतो. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलसाठी बरड.